काय काय झालं? कशाचं? अरे लाडू न्यायला पोलीस आलतात ना? ते वय ते आलत पण मिटलं समज. अरे पण त्यासने कसं कळालं? कुणी सांगितलं म्हणायचं? वहिनीने फोन केलता. वहिनीसनी तर कुरापत्या केल्याशिवाय जमतच नाही बघ. जाऊ दे रे, वहिनींना त्यांची चूक कळली आहे. अरे पण त्या लाडून काय बिघडवलं होतं त्यांचं? वहिनी बदलल्यात आता आणि लाडू संगत दोस्ती बी झाली त्यांची. मग ठीक आहे. ते नवरा ना, अरे तू काल मळ्यात नव्हतास तेव्हा तो माणूस आला होता. व्याजाच्या पैशाचं काय झालं विचारायला. याला बी दम धरवूनच झाले वाटते. त्याला सांगितलंय ना व की महिन्याभरात येतोय म्हणून. का उगा पिढ्याला कुणाच नको. वो भाड मी जाणे तो. पण मला एक सांग, तू कसं देणारस पैसे? काय विचार केलायस? जे सूरज म्हणलाय काहीतरी सोय झाली म्हणून. काय हे काय माहित नाही पण कळ. आणि हा त्याने फोन बी केलता की मळ्यात येतोय म्हणून. बरं, आजची कामं काय काय करायची? काय करणार, समधी कामं तर झाली आहेत. ते बी खरंच आहे म्हणा. राणा लाडूला घेऊन यायचं नाही मळ्यात, तेवढाच टाइमपास झाला असता त्याचा. नकर बाबा, त्या लाडूला परत मळ्यात आणायचं नाही. का? का काय, त्याची तब्येत खराब झाली होती माहिती ना व. चल मी मदत करतो तुला, चल. अरे सरी अरे खुश खबर, आपल्या व्याजाचा प्रश्न मिटला बघ. कसं काय? माझा एक दोस्त आहे, फूड कंपनीत काम करते. म्हणजे ते मक्यापासून कॉर्नफ्लेक्स बनते की नाही, त्या कंपनीत. त्यांच्या कंपनीला दरवर्षी लई मका लागतोय बघ. आपल्याला नुसतं त्यासनी पाहिजे तेवढा मका पुरवायचा. त्याबद्दल आपल्याला पैसे मिळणार आहेत. सूरज, अरे मका लावणार कधी आणि येणार कधी? ना आपला ऊस आहेच की, तो गेल्यावर आपल्याला पैसे मिळणारच. अरे नाही राहणार दा, अरे आपल्या ओळखीची माणसं आहेत सगळी. मी बोललो त्यांच्या संकट. 20 लाख रुपये ऍडव्हान्स द्यायला तयार झाल्यात. आपण नुसतं त्यासनी पाहिजे त्या वाहनाचा मका लावायचा बघ. मग चालतंय की, ह्याच आठवड्यात सगळं फिक्स करून टाकू आपण. करू की. चला, व्याजाचं टेन्शन मिटलं. राणा दा, मला सांग काय काय करायचं. चल मी बी करतो. तू अरे मग काय झालं? अरे नको, तू बस इकडे, आम्ही करतो. नाही नाही नाही, चल. अरे चल की. एवढे पोरग पण लई ताकद आहे. ताईसाहेब लईच मार खाल्ला बघा तुम्ही. एवढं मार खाऊ नये. ए तूच म्हणल्या होत्यास ना वचन दे त्या लाडू संगट गोड बोला म्हणून. अगो पण एवढा मार खाणं म्हणजे. अगं ए बाई, आधीच आमचा हात लाल झालाय. आता जर आणखी बोलशील का नाही तर याच हातानं तुझं गाल लागलंय बाबा, लागलंय. हळूहळू बस, इथं बस, इथं बस. इथं ये, पुढे ये जरा. ऐक, आता खेळणं मिळणं बस झालं. आणि तुला जर खेळायचं असेल का नाही, तू चंदा मावशी बरोबर खेळ. नाही नाही, म्या नाही. काकी, आपण दोस्त आहे ना, मग आपण खेळू. हा एकदम बरोबर बोललास बघ राजवीर तू. हा तू काकी संकटच खेळ. हा नाही नाही नाही, आता खेळणं बिळणं बस झालं. तू इथंच बस. आपण एक काम करू. हा, आम्ही का नाही तुला 12 खडी शिकवतो. मी शाळेत कुठे जातोय? अरे बाबा, आज जात नाहीस पण उद्या तर जाणारच आहेस की नाही. हा चल, 12 खडी शिकू आपण. चल चल चल. नाही. थांब र, थांब. हे बघ राजवीर, आता आपण दोघं दोस्त आहे की नाही. हा मग जरा आमचं ऐक. आपण मस्तपैकी 12 खडी शिकू काय. मग 12 खडी शिकून झाली की मग परत खेळू. पक्क? अरे एकदम पक्क. हा चला 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 चला, 12 खडी खेळूया. ताईसाहेब शिकूया, खेळूया. हे बघ राजवीर, आता आम्ही तुला 12 खडी म्हणून दाखवणार. तू आमच्या मागं म्हणायचं. ही चंदा मावशी आहे का नाही, ही त्या 12 खडीची ऍक्टिंग करणार. हा चालतंय काय? हा. चला, आता आमच्या मागं म्हण काय. आघाडीचा. आघाडीचा. आता चंदा मावशीला सांग, म्हणा आघाडीची ऍक्टिंग करून दाखव. आघाडीची ऍक्टिंग करून दाखव. वय वय करते की. ब बदकाचा. ब
तायसाब तुम्ही का नाही लय भारी मास्तरीन झाला सवय. ए अजिबात मास्तरीन म्हणायचं नाही आम्हाला अजिबात नाही. मास्तरीन शब्द जरी ऐकला का नाही तरी आमच्या डोक्यात कळ जात्या. बदकाची ऍक्टिंग करून दाव म्हणा. बदकाची ऍक्टिंग. बदकाचा. बदकाचा. छान अभ्यास झाला वाटतं. माऊ तू जा. काकीच्या डोक्यात काय येत्या? डोसक्याचा कळीचा. लय भारी शिकतोय बर का राजवीर आमच्याकडनं. मुलं लगेच शिकतात. हा ते माझे शिकवाल ते चांगलंच शिकवा. होय खरं. तुमच्या एवढं चांगलं तर काय शिकवता येणार नाही आम्हासनी, पण तरी बी प्रयत्न करतोय आम्ही. बाकी काही बी म्हणा, राजवीर संगट येळ घालून आज लई मज्जा आली बघा. खरं रोज आमचा येळ अजिबात जात नाही, पण आज राजवीर मुळे येळ कसा गेला काय कळलंच नाही बघा. बघा तायसाब तरी मी सांगत होते राजवीर किती चांगला आहे, प्रेमानं वागा. हा म्हणजे खरं सुरुवातीला कळलं नाही आम्हासनी, चूक झाली आमची. पण आता तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही शाळेत गेलात का नाही की आम्ही बरोबर सांभाळतोय राजवीरला. काय राजवीर? चालेल. बर चल आता थोडं खाऊन घे. माऊ तू बनवणार का? हो भरवते. चल तिकडे ये. चला बसून पटकन खाऊन टाकणाऱ्या. जाऊ बाई. नाही आम्ही बी दोस्त आहे, आम्ही भरवतो राजवीरला. काय राजवीर चालतंय ना? तू हात दुसराच नव. अरे चांगलं वॉशिंग मशीन मध्ये घालून धुतल्यात होय. चंदे आपल्याकडं कुठे आहे बरं वॉशिंग मशीन? अगं बारक्या पोरांबरोबर असं खोटं नाटक काही बी बोलू नये, त्यांच्या डोसक्यावर परिणाम होतोय. द्या आम्ही भरवतो. हो चला आता भरपूर जेवायचं बर का राजवीर. जरा जास्त घाला. करतो. एक घास चिवचा, एक घास काऊचा. मग मी काय खाऊ? मज्जा केली ग. असं बाय. ठीक आहे हे घे. लाडू अरे लाडू. अरे माझ्या लाडू, अरे माझ्या सोन्या, कुठं होतास रे तू? वाटलं होतं कधी भेटतेस का नाही काय माहित. ए लाडू अरे माझ्या सोन्या. अगं ए बाई, ए बाई, अगं कोण आहेस तू? हा चल हो बाहेर, हो बाहेर. राधा श्रीपती, अरे काय लक्ष आहे का नाही कुणाचं? चल बाहेर. देख कामा मस्ती करत. कोण कुठलं कोण बी येत आहे घरात. चल निघ ग. आणि ए बाई कोण आहेस ग तू? मी लाडूची मावशी. लाडूला बघून राहवलं नाही म्हणून आत आले. मी सगुना. मावशी? नाही नाही, पण राजवीरला तर कोणच नाही. मग मी कोण हाय? आता तू कोण आहेस ते आम्हाला काय माहित बाई. मग माहित नाही तर गप बसावं की माणसानी. ए तू कुणाच्या घरात आहेस, कुणा संगत बोलतेस काय माहितीये तुला? होय माहितीये. हे त्या फेमस पैलवान राणादाचं घर आहे, मंत्री साहेबांचं घर आहे. पण तुम्ही कोण? आम्ही नंदिता राजे गायकवाड.
चल नाही घेत ना. अहो मी राजवीरची गाठ घ्यायला आली. हो, पण आम्हाला अजून तुमची ओळख माहिती नाही, त्यामुळे तुम्ही जरा बाहेरच थांबा. अहो मी मावशी आहे राजवीरची. अगं कुठली मावशी? आणि असं अचानक कस काय उगवली ग? ते काही नाही. जाऊ बाई, या बाईला पटकन घरातनं बाहेर काढा बरं. 1 मिनिट, मी यांना फोन करते. अहो कशाला? मी करते फोन. तुमचा विश्वास बसत नाही काय माझ्यावर? अहो मी खरंच राजवीरची मावशी आहे. अहो नाही, तसं नाही. तुम्ही जरा इथेच बसा. हा, बसा बसा. वैजी हॅलो. हा हो, तुम्ही जरा लगेच घरी येता का? नाही हो, राजवीरची मावशी घरी आली. नाही म्हणजे मला नाही माहिती, पण त्या असं म्हणतायत की त्या राजवीरची मावशी आहे. तुम्ही जरा लगेच घरी या ना. येत आहे. राणा भाऊजी, ही बाई राजवीरची मावशी म्हणायला स्वतःला. अहो मावशी आहे म्हटल्यावर मावशी म्हणूनच सांगणार की. अगं पर बाई, तू अशी अचानक कशी काय आलीस? अहो मी माझ्या संसारात. मला जरा उशिराच कळालं. भाऊजींना आत टाकलंय ते. आता भाऊजी आत आहेत म्हटल्यावर राजवीरचं काय झाले काहीच कळना. जरा चौकशी केली तर कळालं राजवीर हित आहे. जसं कळालं तसं आली बघा निघून. माझी अक्का काय वाटत असेल तिला? अक्का? राजवीरची आई, माझी बहीण. सोन्यासारखं पोर सोडून गेली बघा निघून. तुम्ही लाडूची मावशी कशावर ना? लाडूच्या वडिलांनी तर काय बी सांगितलं नाही आम्हाला. अहो आमचं बोलणं चालणं लय नव्हतं. कवा तर वर्षा 6 महिन्यातनं बोलणं व्हायचं आमचं. त्यामुळे इसरले असतील भाऊजी. अशा टायमाला इसराय होतंय माणसाला. लाडूचं काय करायचं या काळजीने इसरले असतील भाऊजी. गोष्ट चांगली रंगवते असं तू. अहो गोष्ट नाही जी, खरं सांगते म्या. हे बघा, हे माझं मतदान ओळखपत्र आणि हे लाडू बरोबरचे फोटो. तेव्हा लाडू लय बारका होता. ते मला लाडू बनायचं नाही. अरे राजवीर, अरे बाळा, लाडू हे नाव मीच दिलंय तुला. ही राजवीरची आई, ती मी आणि ते लाडू. बरं बरं बरं, आधी मागं हो, मागं हो. पण एवढ्या दिवसांनी कशा आलात तुम्ही? अहो माझ्या माग माझा संसार, हातावरचं पोट आमचं. तसं लय येणं जाणं नव्हतं. म्हणून भाऊजी इसरले असतील माझ्याबद्दल सांगायला. मग आता इथं कशाला आलीस तू? मी माझ्या अक्काला शब्द दिला होता, तिच्या पोराला माझं पोर म्हणून सांभाळेन म्हणून. आम्ही गरीब असलो तरी दिलेला शब्द पाळायला पाहिजे. पण आता ह्या गरिबीमुळे नाही जमणार. हा, पण लाडूच्या वडिलांनी लाडूला इकडेच ठेवा सांगितले. ठीक आहे, तसं तर तसं. पण आल्यासारखं 2-4 दिवस राहून राजवीरची काळजी घ्यावं म्हणते. ए बाई,
आता 2-4 दिवसांनी तुझ्या बहिणीला दिलेला शब्द पुरा होणार आहे काय? आता आलीयस तर गाठ भेट घे आणि निघ लगेच. असं म्हणू नका जी, मी पाया पडते तुमच्या. हो, मी रक्ताची मावशी आहे त्याच्या. जमणार नाही. हरकत नाही, किती झालं तरी तुम्ही सख्खी मावशी. तुम्हाला समाधान वाटणार असेल तर राहा तुम्ही. जाऊ बाई, परक्या माणसासनी असं घरात ठेवून घेतात काय? ते काही नाही, आत्ताच्या आता हाकला बरं या बाईला. लाडू जसं आपलंय तसं यांचं बी आहे. राहू दे त्यांना 2-4 दिवस इकडे, काय अडचण नाही. राहा तुम्ही 2-4 दिवस. लय उपकार झाले बघा. आता 2-4 दिवस हाय मी राजवीर इथं. तुला वरण भात खाऊ घालते बघ. भाजलं तर बघा आमसनी. हा, एक बी चटका नाही बसला पाहिजे. नीट कर. ताईसाहेब, हा, लईच वैताग आलाय काय तुमसनी? वैताग? अगं तो बारका ठोकळा म्हणजे काय सोप्पा नाही ग. तू एकदा खेळून बघच त्याच्या संकट, म्हणजे तुला कळत. आणि नुसता साधा सुद्धा वैताग नाही, महापूर आहे वैतागाचा, महापूर. ताईसाहेब, पावसाळा सुरू झालाय. मग अव पंचगंगेला महापूर आला असेल. चला की जाऊया बघा. चला. ताईसाहेब, ताईसाहेब, तू एक का नाही दुसरा वैताग आहेस बघ खरंच. तिथे एकतर आम्हाला वैताग आलाय आणि तू काय ते पंचगंगेच्या महापुराचं सांगत बसल्यास. नाही म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला. मग कसं? हा, तुम्ही एकदम बरोबर बोललासा बघा. लाडूला का नाही इंग दावायच पाहिजे आणि समद नाव त्या मावशीवर घालायला पाहिजे. आधीच ती मावशी म्हणजे ताप आणि अजून त्यात खोकला. त्या मावशीला तर घरात घ्यायला आम्ही नाहीच म्हणत होतो खरं, पण या मास्तरनीला खरं काही कामच नाहीत बघ. धर्मशाळाच करून टाकल्या पार घराची. ताईसाहेब, तुम्ही जे जे म्हणतासा त्याच्या बराबर उलटच करते बघा ती मास्तरी. तुम्ही खरं तर तिलाच इंग दावाय पाहिजे बघा एक दिवस. तू मसनी एक सांगू काय? बोल. म्हणजे तुम्ही किती बी फांद्या कापा, पर पालवी तर फुटणारच की. त्यापेक्षा झाडाला मुळासकट उकडून टाका. तुला बोलायला काय जाते ग? एकतर आमचं नाव सांगून समजा घोळ घातला आणि वरनं आम्हाच शांपणा शिकवायलाच वय. ताईसाहेब, तुम्ही जर तुमच्या शब्दावर टिकून राहिला असता तर ही येळ आलीच नसती. आता तर रानादाबी तुमची बाजू घेणं झालं. मी काय म्हणते ताईसाहेब? हा बोल बोल एकदाची बाई, उगा लांबड लावू नकस, बोल. त्या लाडू संगट जरा गोड गोडच बोला. चंदे एकदा नीट ठरव बरं. आता मगाशी म्हणल्यास का नाही तू की त्याला इंगा दावा, आता म्हणतेस गोड बोला. नक्की ठरव आम्ही काय करायचं ते. आव म्हणजे गोड बोलून इंग दावा. गोड बोलून इंगा दावा म्हणजे कसं? ते याचं बटन का नाही मला मिळेना. याचं बटन जरा दावा दावायचं. नाही सुचत ना बघ. वाटतंय तेवढं सोपं नाही ते. ताईसाहेब, तुमच्यासाठी काय अवघड आहे हो? तू ग पुढं पुढं करून बोलू नकस ग चंदे. तुझ्यामुळे एकतर आमचं लई मोठं नुकसान झालंय. राणा भाऊजींसारखा हुकमी एक का आमच्या हातनं निष्ठच चाललाय. ती समधी तुमची चूक आहे. आमची कसली चूक? तू आमचं नाव का सांगितलंस मग? मग तुम्ही तर मला शब्द दिल तसा तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहणार म्हणून. मग तुम्ही का माझ्यावर आळ घेतलासा? अगं चंदे, तुला फोन चालू करू नग म्हणलं होतं का नाही, मग का केला चालू फोन? ते मला माझ्या तात्या संगत बोलायचं होतं. मग मी काय करणार? अगं एक दिवस तुझ्या तात्या संगत बोलली नसतीस तर का मेली असतीस काय? अव ताईसाहेब, द्या की सोडून, जाऊ दे की. आपलं काय ठरलंय? मी तुम्हाला आणि तुम्ही मला. हा, जाऊ दे चंदे, हे समज. जा तू आमच्यासाठी चहा आण जा. हा ठीक आहे, मी चहा घेऊन येते. तवर तुम्ही का नाही त्या लाडूशी कसं गोड गोड वागायचं, त्या मावशीला घराबाहेर कसं काढायचं याचं प्लॅनिंग करा. हा,